नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांचं या ऑनलाईन टीचिंग लर्निंग वेब सिरीजमध्ये सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, गेल्या 7-8 लेक्चर पासून आपण राष्ट्रवाद या प्रकरणाचा आपण अभ्यास करत आहोत. म्हणजे आधुनिक जगामध्ये राष्ट्रवाद ही एक अतिशय महत्त्वपूर्ण संकल्पना आहे. कारण आधुनिक जगामध्ये जे काही मोठमोठी राष्ट्रराज्य निर्माण झालेली आहे, ही राष्ट्रराज्य निर्माण होण्यासाठी त्या राष्ट्रातील जनतेमध्ये जी निर्माण झालेली जी काही राष्ट्रवादी भावना आहे, ही भावनाच तिथं महत्त्वपूर्ण ठरलेली आहे. म्हणून राष्ट्रवाद म्हणजे काय या संदर्भात आपण मागील पहिल्याच दुसऱ्याच प्रकरणामध्ये आपण आढावा घेतलेला आहे. या राष्ट्रवादाच्या निर्मितीमागे काय घटक कारणीभूत आहे, कोणते घटक कारणीभूत आहे या संदर्भातही आपण आढावा घेतला. त्यामध्ये आपण समान भूप्रदेश, वंश, भाषा, समान इतिहास ही जे काही घटक आहे, हे घटक राष्ट्रवादाच्या जडणघडणीमध्ये, राष्ट्रवादाच्या वाढीमध्ये अशा प्रकारे भूमिका निभावत असतात हे आपण बघितलं. यामध्ये जी व्यक्ती त्या भूप्रदेशामध्ये राहते, म्हणून त्या भूप्रदेशाविषयी, त्या मातृभूमीविषयी त्या व्यक्तीच्या मनामध्ये एक आपुलकीचं नातं निर्माण झालेलं असतं. त्यामुळेच त्या व्यक्तीच्या मनामध्ये राष्ट्रवादी भावना ही वृद्धिंगत होत असते. याबरोबरच समान वंशाचे लोक ज्यावेळेस एकाच भूप्रदेशामध्ये राहतात, त्यामुळे त्याला वंशाच्या आधारावरती त्यांच्यामध्ये एकमेकांविषयी आपुलकीचं नातं निर्माण होतं. म्हणूनच त्यांच्यामध्ये राष्ट्रवादाची भावना ही वाढीस लागत असते. याबरोबरच भाषा ही अभिव्यक्तीचं साधन असल्यामुळे समान भाषा असेल तर व्यक्तींच्या विचारांची देवाणघेवाण करणं व्यक्तीला सहज सुलभ होत असतं. म्हणूनच त्यांच्या मनामध्ये एकमेकांविषयी आपुलकीचं नातं निर्माण होतं, विचारांची देवाणघेवाण होत असते, साहित्य वाङ्मय हे एकमेकांची चर्चा केली जाते याविषयी. तर त्यामुळे त्यांच्या मनामध्ये राष्ट्रवादाची भावना निर्माण होत असते. इतिहास हा सुद्धा व्यक्तीला नेहमी प्रेरणा देणारा असतो. त्यामुळे समान इतिहास असेल, इतिहासामध्ये जे आपल्या राष्ट्रावरती झालेले जे काही परकीय आक्रमण असेल, परकीय गुलामगिरी असेल, त्या आपल्या राष्ट्राच्या स्वातंत्र्याविषयी लढला गेलेला स्वातंत्र्य लढा असेल, या सगळ्या गोष्टी व्यक्तींना एक प्रेरणा देत असतात. त्यातून मग व्यक्ती एकमेकांच्या जवळ येत असते. त्यामुळे त्यांच्यात आपुलकीचं नातं निर्माण होत असतं आणि ह्यातूनच मग पुन्हा राष्ट्रवादाची निर्मिती, राष्ट्रवादाची वाढ ही होत असते. म्हणून आपण ही सर्व घटकांचा आढावा, सविस्तर आढावा या मागील प्रकरणामध्ये घेतलेला आहे. आता आजच्या ह्या लेक्चरला आपण राष्ट्रवादाचे प्रकार अभ्यासणार आहोत. त्यामध्ये राष्ट्रवादाचे अनेक प्रकार आहेत. आक्रमक राष्ट्रवाद, शांततावादी राष्ट्रवाद, ही जी काही प्रकार आहेत ते तर आहेच, पण याबरोबरच सगळ्यात महत्त्वपूर्ण जे काही प्रकार आहेत ते म्हणजे पुरोगामी राष्ट्रवाद आणि प्रतिगामी राष्ट्रवाद. तर ह्या पुरोगामी आणि प्रतिगामी राष्ट्रवादामध्ये काय फरक आहे, या पुरोगामी आणि प्रतिगामी राष्ट्रवादाची काय वैशिष्ट्ये आहे, या संदर्भात आपण आजच्या प्रकरणात आढावा घेणार, आजच्या लेक्चरमध्ये आढावा घेणार आहोत. यामध्ये पुरोगामी राष्ट्रवाद हा विधायक शक्तींना प्रेरणा देणारा असतो. जागतिक शांतता असेल, आंतरराष्ट्रीयवाद असेल, विश्व कल्याण असेल, जागतिक कल्याण असेल, शांतता असेल, सुव्यवस्था असेल, परस्पर सहकार्य असेल, ह्या ज्या काही भावना आहेत, ह्या ज्या काही विधायक शक्ती आहेत, किंवा विज्ञान तंत्रज्ञानाच्या आधारे राष्ट्राचा विकास करणं असेल, या विधायक शक्तींना प्रेरणा देण्याचं काम हे पुरोगामी राष्ट्रवाद करत असतो. प्रतिगामी राष्ट्रवाद या उलट भूमिका घेताना आपल्याला दिसतो. ते नेहमी विघातक शक्तींना प्रेरणा देत असतात, विघातक शक्तींना प्राधान्य देत असतात. आपल्या राष्ट्राचा विकास करायचा आहे तर दुसऱ्या राष्ट्रावरती आक्रमण करून, दुसऱ्या राष्ट्रामध्ये हस्तक्षेप करून, तेथील भूप्रदेशाची नासधूस करून, तेथील लोकांचा बळी देऊन अशा प्रकारचे विघातक कृती कारवाया किंवा आतंकवादी किंवा दहशतवादी कृती कारवाया करून ते आपल्या राष्ट्रवादाची जोपासना करत असतात. असा तो प्रतिगामी राष्ट्रवाद आहे. यानंतर पुरोगामी राष्ट्रवाद हा नेहमीच एकात्मतेला प्राधान्य देणारा असतो.
राष्ट्रामध्ये राहणारी जी काही जनता आहे यांच्यामध्ये एकात्मता वाढीस लागली पाहिजे, किंवा जगभरातीलही इतर जे काही राष्ट्र असतील त्यांच्या सर्वांना आंतरराष्ट्रीय वादासारखे एकात्मतेचा ते पुरस्कार ते करत असतात. प्रतिगामी राष्ट्रवाद मात्र विघटनाला प्रोत्साहन देत असतो. आपल्या राष्ट्रामध्ये राहणारा ठराविक वर्ग, ठराविक वंश, ठराविक धर्मच श्रेष्ठ आहे. इतर जे काही धर्म असतील, इतर जो काही वंश असेल ते दुय्यम आहे. अशा प्रकारे विघटनवादी भूमिका ही प्रतिगामी राष्ट्रवादी घेत असतात. पाकिस्तानचं उदाहरण या संदर्भात आपल्याला उचित ठरेल. यामध्ये भारत स्वतंत्र झाल्यानंतर जेव्हा स्वतंत्र पाकिस्तानची निर्मिती झालेली होती त्यावेळेस मग पुन्हा पाकिस्तानमध्ये अंतर्गत संघर्ष निर्माण झाला. त्यातून त्यांना मग विघटन झालं, स्वतंत्र बांगलादेशची निर्मिती झाली. एक पश्चिम पाकिस्तान, एक जे काही पूर्व पाकिस्तान होतं, यामध्ये पूर्व पाकिस्तानचं रूपांतर बांगलादेशचं झालं. कारण का, त्यांचा जो काही राष्ट्रवाद होता तो प्रतिगामी स्वरूपाचा होता. विघटन करण्या भाषेच्या आधारावरती, वंशाच्या आधारावरती त्यामध्ये विषमता निर्माण झालेली होती. त्यातून त्यांचं विघटन हे झालेलं आहे. त्यानंतर पुरोगामी राष्ट्रवाद हा धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार करणारा असतो. जगभरामध्ये ज्यांनी पुरोगामी राष्ट्रवादाचा स्वीकार केलेला आहे त्या सर्व राष्ट्रांनी सेक्युलरिझमचा किंवा धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार केलेला आहे. सर्व धर्म हे समान आहे, सर्वच धर्म हे श्रेष्ठ आहे, कुठलाच धर्म कनिष्ठ नाही. राज्याच्या दृष्टीने सर्व धर्म समान असतील, कुणीही कनिष्ठ नसणार आहे किंवा ठराविक धर्म श्रेष्ठ असणार आहे असंही नाही. सर्व धर्मातील लोकांना आपल्या रूढी परंपरा रीतिरिवाजांचं पालन करण्याचं पूर्णपणे स्वातंत्र्य असणार आहे. कुठल्याही राज्य कुठल्याही म्हणजे धर्माच्या आधारावरती कधीही भेदभाव करू शकणार नाही. अशा प्रकारचं पुरोगामी विचार हे पुरोगामी राष्ट्रवाद हे धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार करतात. प्रतिगामी राष्ट्रवाद मात्र धर्मनिष्ठवादी असतात, धर्माधिष्ठित स्वरूपाचे असतात. ठराविक धर्म श्रेष्ठ आहे अशा प्रकारची भूमिका हे प्रतिगामी राष्ट्रवाद घेत असतात. इतर धर्मीयांच्या बाबतीमध्ये त्यांच्या मनामध्ये असूया असते, द्वेष असतो, मत्सर असतो. त्यातून मग ते युद्धाच्या परिस्थितीला ते सामोरे जात असतात. युद्ध करायलाही ते मागे पुढे तयार बघत नाही. अशा प्रकारची एक कडवी धर्मनिष्ठवादी भूमिका हे प्रतिगामी राष्ट्रवादी घेत असतात. याबरोबरच पुरोगामी राष्ट्रवादी हे सहिष्णुतावादी असतात, जे प्रज्ञा, शील, करुणा, शांतता यासारखे जे काही संकल्पना आहे याला हे पुरोगामी राष्ट्रवादी प्राधान्य देत असतात. आपल्याला जसा जीवन जगण्याचा अधिकार आहे तसाच अधिकार इतर धर्मातील लोकांनाही आहे, इतर जातीतील लोकांनाही जिवंत राहण्याचा अधिकार आहे, इतर राष्ट्रातील लोकांनाही जिवंत राहण्याचा अधिकार आहे. यावर ह्या पुरोगामी राष्ट्रवाद्यांचा विश्वास असतो. ते सहिष्णुवादी असतात. ते कुणीही धर्माच्या आधारावरती कुठे कत्तल करत नाही, जातीच्या आधारावरती कुणालाही दुय्यम वागणूक देऊन किंवा त्यांच्या कत्तली घडून आणल्या जात नाही. अशा प्रकारचं सहिष्णुतावादाचं वातावरण या पुरोगामी राष्ट्रवादामध्ये असतं. या उलट प्रतिगामी राष्ट्रवाद जो आहे हा कडवा वंशनिष्ठ असतो. याबरोबरच तो असहिष्णुता सुद्धा असतो. ठराविक वंश श्रेष्ठ आहे, ठराविक धर्मच श्रेष्ठ आहे. इतर धर्मीय दुष्ट प्रवृत्तीचे असतात, इतर धर्मीय दुय्यम असतात. अशा प्रकारची भूमिका हे प्रतिगामी राष्ट्रवाद्यांनी घेतलेली असते. हिटलरचं उदाहरण या ठिकाणी संयुक्त ठरेल. त्यांचा जो काही वंशवाद होता हा कडवा वंशवाद होता. आर्यवंश हाच शुद्ध श्रेष्ठ वंश आहे अशा प्रकारची भूमिका या हिटलरने घेतली होती. म्हणून त्यांचा तो राष्ट्रवाद आहे हा प्रतिगामी राष्ट्रवाद आहे. केवळ वंश श्रेष्ठत्वाच्या नावाखाली ज्यू लोकांच्या कत्तली घडून आणल्या होत्या. जवळपास 60 लाख ज्यू वंश लोकांची त्यांनी हत्या केलेली होती. अशा प्रकारचं दुर्दैवी किंवा दुष्ट कृत्य ह्या हिटलरच्या हातून घडलेलं आहे, केवळ प्रतिगामी राष्ट्रवादाचा स्वीकार केला असल्यामुळे. जे प्रतिगामी राष्ट्रवादी नेहमी कडवेच असतात किंवा कडवेच वंशनिष्ठवादी असतात, त्यांना इतर धर्मियांविषयी द्वेष ते बाळगून असतात. कुठल्याही ज्यू व्यक्तीविषयी ते जिवंतपणे मरण यातना भोगत असताना ह्या हिटलरच्या मनामध्ये त्यांच्याविषयी करुणा अजिबात निर्माण झाली नाही, दया माया अजिबात निर्माण झाली नाही. ते जिवंत लोकांना त्यांनी जिवंतपणे जाळलं
काही लोकांना जहाजात बुडून समुद्रात बुडवलं गेलं, जहाजामध्ये टाकून. काही लोकांना छळ छावण्यांमध्ये टाकलं. काही लोकांना विषारी वायू एका मोठ्या चेंबरमध्ये ठेवून विषारू वायूच्या माध्यमातून मारून टाकलं. अनेक लोक जीव मुठीत धरून पळून गेले. हे सर्व कृत्य, अमानवीय कृत्य घडत असताना हिटलर मात्र आनंदित होत होता. अशा प्रकारचं असहिष्णुतावादीचं धोरण हे प्रतिगामी राष्ट्रवादी स्वीकारत असतात. त्यानंतर पुरोगामी राष्ट्रवादी हे शांतता आणि परस्पर सहकार्याचा विचार करत असतात. जगभरामधील किंवा आपल्या राष्ट्राचे इतर राष्ट्रांविषयी जे काही संबंध असतील तर हे शांततेवादीच नेहमी ठेवण्यावरती यांचा भर असतो. जर इतर शेजारील राष्ट्र किंवा शत्रू राष्ट्रांविषयी जे काही संघर्ष असतील तर ते संघर्ष नेहमीच शांततेच्या माध्यमातून तह किंवा करार करून, शांततावादी करार करून, मैत्री करार करून ते सोडवण्यावरती भर दिला जात असतो आणि परस्पर सहकार्याच्या माध्यमातून विकास करण्यावरती तो भर दिला जात असतो. भारताचे उदाहरण आपण या पुरोगामी राष्ट्रवादामध्ये इथं घेणं उचित असणार आहे. भारताचा चीन आणि पाकिस्तान सोबत जो काही संघर्ष असेल, बांगलादेश असेल, त्यांच्यासोबत संघर्ष असेल तर नेहमीच आपण शांततावादी आणि परस्पर सहकार्यवादी भूमिका घेतलेली आहे, कारण आपण पुरोगामी राष्ट्रवादाचे समर्थक आहोत. या उलट प्रतिगामी राष्ट्रवादी नेहमीच आक्रमक असतात, युद्धखोर असतात. असं त्यांचा अत्यंतिक टोकाचा राष्ट्रवादी भूमिका ते स्वीकारत असतात. व्यक्तीने नेहमी युद्धाला तयार असलं पाहिजे. अण्वस्त्रांच्या निर्मितीवरती किंवा युद्ध शस्त्र खरेदीवरती त्यांचा अधिकाधिक भर असतो. हिटलर, मुसोलिनीचं उदाहरण या ठिकाणी आपल्याला घेता येईल. त्यांची अशी भूमिका असायची की ज्याप्रमाणे स्त्रीला मातृत्व प्रिय असतं त्याच प्रकारे प्रत्येक पुरुषाला मातृत्व प्रिय असलं पाहिजे. अशा प्रकारची युद्धखोर आक्रमकवादी भूमिका या हिटलर आणि मुसोलिनीने घेतलेली होती. हे प्रतिगामी राष्ट्रवादी जे आहे हे नेहमीच युद्धाला तयार असतात. शांतता हे भित्र्या लोकांचं स्वप्न आहे. शांततेमधून विकास होत नाही, संघर्षातूनच विकास होत असतो, असं या हिटलर आणि मुसोलिनीचं मत असायचं. याबरोबरच मानवतावादी जे काही दृष्टिकोन आहे, मानवतावादी जे काही तत्वे आहेत यावर ह्या पुरोगामी राष्ट्रवादांचा पूर्णपणे विश्वास असतो. जनतेचं कल्याण असेल, शांतता असतील, सहिष्णुतावाद असेल, तर ही सर्व मानवतावादी विचारांचा पुरस्कार हे पुरोगामी राष्ट्रवादी करतात. आणि याबरोबरच मानवतावादाचा विरोधी विचार हे प्रतिगामी विचारवंत आहे ते करत असतात, किंवा प्रतिगामी राष्ट्रवादी विचारवंत असतील तर ते या मानवतावादाच्या विरोधी भूमिका घेत असतात. इतर धर्मियांच्या विरोधात त्यांना युद्ध करणं किंवा त्या इतर धर्मियाच्या लोकांना मारणं किंवा त्यांची हिंसा घडून आणणं, त्यांच्या धर्मामध्ये हस्तक्षेप करणं, अशा प्रकारचे कृती कार्यक्रम हे प्रतिगामी राष्ट्रवादी करत असतात. यानंतर पुरोगामी राष्ट्रवाद जो आहे तर तो स्वातंत्र्याची जपणूक करत असतात. जर त्या एखाद्या राष्ट्राला जर स्वातंत्र्य मिळालेलं असेल तर त्या स्वातंत्र्याची संरक्षण करण्याचं काम ते करतात. पारतंत्र्यात राष्ट्र असेल तर ते स्वातंत्र्य मिळवण्याचा प्रयत्न करतात. इतर राष्ट्र जर पारतंत्र्यामध्ये असेल तर त्यालाही पारतंत्र्यामध्ये ठेवत नाही किंवा त्याला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. तर प्रतिगामी राष्ट्रवाद हे नेहमी वसाहतवादी असतात. एखाद्या शेजारील राष्ट्रावरती आक्रमण करून त्याचा प्रदेश बळकवायचा, म्हणजे साम्राज्यवादी धोरण स्वीकारायचं आणि किंवा तेथे आपल्या व्यापारी वसाहती स्थापन करायच्या आणि तेथून नफा मिळवायचा, व्यापार करायचा. अशा प्रकारे वसाहतवादी धोरण हे प्रतिगामी राष्ट्रवाद्यांचं असतं. याबरोबरच पुरोगामी राष्ट्रवादी जे आहे तर ते हक्कांची प्रस्थापना करत असतात, जे त्या राज्यघटनेने अधिकार दिलेले असतात किंवा नागरी समाज म्हणून नागरिक म्हणून जे काही अधिकार मिळत असतात तर ते अधिकार व्यक्तीचे आभारित राहिले पाहिजे, यासाठी पुरोगामी राष्ट्रवाद हा नेहमी प्रयत्नशील असतो. हक्कांच्या प्रस्थापनेसाठी किंवा
अधिकाधिक हक्क मिळवून देण्यासाठी पुरोगामी राष्ट्रवादी नेहमीच प्रयत्नशील असतात. आणि या उलट प्रतिगामी राष्ट्रवादी हे विषमतेचा व्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे असतात, व्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच करणारे असतात. तर ती व्यक्ती स्वातंत्र्याचा विरोध करत असतात. याचं उत्तम उदाहरण आपल्याला सौदी अरेबियाचं घेता येईल. तर सौदी अरेबिया या राष्ट्रामध्ये स्त्रियांवरती प्रचंड प्रमाणात निर्बंध आहे. त्यांना कुठल्याही प्रमाणामध्ये व्यक्ती स्वातंत्र्य नाकारले गेलेले आहे. स्त्री एकटी बाहेर पडू शकत नाही, तिने बुरखाच घातला पाहिजे, किंवा तिने 4 व्हीलर चालवायची नाही, म्हणजे 4 चाकी वाहन स्त्रियांनी चालवायचंच नाही. अशा प्रकारचा सौदी अरेबियामध्ये विचार तिथं होता, किंवा तशा प्रकारचं धोरण तिथं ठेवलेलं होतं. धर्माला अनुसरूनच कृत्य करायची, धर्माच्या विरोधात जाऊन कृत्य करायचे नाही, अशा प्रकारचं त्यांनी भूमिका होती. यानंतर पुरोगामी राष्ट्रवादी जे आहे ते समतेचा पुरस्कार करत असतात. देशभरामध्ये किंवा आपल्या राष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जाती धर्म असतील, त्यांच्यामध्ये जे काही विषमता असेल, आर्थिक विषमता असेल, धार्मिक विषमता असेल, तर ती नष्ट करून समतेचं वातावरण तयार करायचं, त्यातून आपल्या राष्ट्राचा विकास करायचा. आणि या उलट प्रतिगामी राष्ट्रवादी हे विषमतेचा पुरस्कार करणारे असतात. इस्लाम धर्मातील असेल, म्हणजे इस्लाम कंट्रीज असतील, म्हणजे पाकिस्तान सारखं राष्ट्र असेल, तर ते मूलतत्ववादाचा पुरस्कार करतात, विषमतेचा पुरस्कार करणारे. हिटलर मुसोलिनी असेल तर ते विषमतेचा पुरस्कार करणारे होते. आर्य वंशाचे लोकच हे श्रेष्ठ आहेत, अशी हिटलरची भूमिका होती. इतर धर्मियांच्या लोकांची, म्हणजे ज्यू लोकांच्या विषयी त्यांचं विचार जो आहे हा दुष्ट प्रवृत्तीचा होता, किंवा त्यांना कुठलाही अधिकार असले नाही पाहिजे, त्यांना जिवंत राहण्याचाच अधिकार नाही, अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतली होती. याबरोबरच बुद्धिवादाचा स्वीकार या पुरोगामी राष्ट्रवादाने केलेला होता, किंवा केलेला आहे, की जे बुद्धीला पटणारे जे काही तत्व आहे, प्रबोधनाच्या आधारे प्रबोधनाची चळवळ जी काही सुरू झालेली आहे, तर याच्या माध्यमातून जे काही रूढी परंपरावरती टीका केल्या गेलेल्या आहे, त्या जर अनिष्ट रूढी परंपरा असतील, तर त्या बुद्धीच्या तत्वावरती पटत नसतील, ते योग्य वाटत नसतील, तर त्याचा त्यांनी नाकारलेले पण आहे. म्हणजे जे बुद्धीला पटतो, जे सारासार विवेकच्या आधारे बुद्धीला पटणाऱ्या गोष्टी आहेत, त्याचाच स्वीकार केलेला असतो. आणि याउलट प्रतिगामी राष्ट्रवाद हा सामर्थ्यावर विश्वास ठेवत असतो. युद्ध करणे, शक्तीच्या आधारेच साम्राज्य विस्तार करणे, अशा प्रकारची त्यांची भूमिका असते. बुद्धिवादाचा तिथं फार मोठ्या प्रमाणामध्ये विचार केला जात नाही. बुद्धिवंतांना हिटलरने अजिबात स्थान दिलेलं नव्हतं. बुद्धिवंत हे उगाचच वेळखाऊ असतात, चर्चेचं गुऱ्हाळ चालत असतं, अशा प्रकारची भूमिका त्या हिटलरने घेतलेली होती. याबरोबर शास्त्रीय वृत्ती असते. पुरोगामी राष्ट्रवादांमध्ये शास्त्रीय वृत्ती, शास्त्रीय शोध या गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व असतं. याबरोबरच प्रतिगामी राष्ट्रवाद हे नेहमी युद्धखोर प्रवृत्तीचे असतात. युद्ध सज्ज असलं पाहिजे, युद्धाला नेहमी सज्ज असलं पाहिजे, युद्ध केलं तरच विकास होऊ शकतो, अशा प्रकारची या प्रतिगामींची विचारसरणी असते, किंवा प्रतिगामी राष्ट्रवादी लोकांची धारणा असते. यानंतर आंतरराष्ट्रवादाचा जो काही पुरस्कार आहे तो पुरोगामी राष्ट्रवादी लोक करत असतात. आंतरराष्ट्रीय शांतता आणि सहकार्याच्या माध्यमातूनच सर्व लोकांनी एकत्र येऊन विकास करायचा आहे, असं आंतरराष्ट्रवादाचा एक व्यापक विचार या पुरोगामी राष्ट्रवाद्यांना मान्य असतो. या उलट प्रतिगामी राष्ट्रवाद्यांना आंतरराष्ट्रवादाचा पुरस्कार हा त्यांना मान्य नसतो. सर्व राष्ट्रातील लोकांनी एकत्र येऊन शांततावादी करार करून आणि विकास घडवून आणण्यावरती ह्या प्रतिगामी राष्ट्रवाद्यांचा पूर्णपणे विरोध असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण पुरोगामी राष्ट्रवाद आणि प्रतिगामी राष्ट्रवाद या संदर्भात भेदस्थळे जे आहेत हे आपण अभ्यासलेली आहेत.